मिनटं जर तुमच्याकडे जर वेळ जर असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. जास्त तुमचा वेळ घेणार नाही, 2च मिनटं फक्त. कारण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला दाखवतोय. गावाच्या विकासासाठी, जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी नेता कसा असावा आणि कशा पद्धतीनं काम असावं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतील. त्यामुळे कंटिन्यू बघत राहा. अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या नव्या कोऱ्याच्या फ्रेश ब्लॉगमध्ये. विषय असा आहे की मी आता भुसावळमधून एका खेड्यागावात चाललो आहे आणि फोकसच त्या गोष्टीवर केलेला आहे. त्यामुळे विषय समजलाच असेल काय आहे ते. हे एक खेड्यागावात जाणारा रस्ता आहे मित्रांनो. आणि रस्त्याची कामाची पद्धत तुम्ही बघू शकता, कसल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि हे जो रस्ता जो आहे तो एका खेड्यागावात गेलेला आहे. मला सांगायचं एवढंच आहे की आपण जसं समजतो की खानदेश एरिया हा जळगाव जिल्हा हे जेवढे काही मागासलेला असा काही आहे, अजिबात नाही आहे. डोक्यातून काढून टाका तुम्ही. कारण इथले नेते, इथले पुढारी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी एवढे धडपड करतायत हे लोक, आणि एवढे सर्वांगीण विकासासाठी सतत कटिबद्ध आहेत. ह्या कामावरूनच तुम्हाला समजू शकते. कारण छोट्याशा ग्रामीण भागात हा खेड्यागावात जाणारा रस्ता आहे. कुठल्या दर्जाचा हा रस्ता बनवलेला तुम्ही बघू शकता. हे बघा, तेल जरी सांडलं ना तरी आपण पूर्वी ऐकायचो ना, तेल जरी सांडलं तरी भरून घेता येईल, अशा पद्धतीनं हा रस्ता बनवलेला आहे. हे बघा, कुठेही आदळा वगैरे बसण्याचं काही नाही, एकदम स्ट्रेट आणि क्लीन असा रस्ता बनवलेला आहे. मला सांगायचं एवढंच आहे की मी आता इथं एका ठिकाणी थांबलो होतो आणि थांबल्याच्या नंतर म्हटलं कामाला निघालो आहे, तर म्हटलं काहीतरी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी काहीतरी नवीन काहीतरी दाखवावं. ते आवडलं मला हे, म्हणून मुद्दामून तुम्हाला दाखवतोय. असं काही नाही की काही दुसरा विषय आहे. फक्त एकच सांगायचं की इकडे रेल्वे, रस्ते, इकडे MIDC, इकडच्या लोकांना रोजगार, इकडे असे काही जास्त नाही. हे बघा, शेती बघा तुम्ही, इकडे फक्त केळीचं आणि मकाचं पीक आहे. 2च पीक घेतले जातात जास्त प्रमाणात. तर असं काय जास्त इकडे काय ह्यांना काही इन्कम नाही. हे बघा तुम्ही तिकडे त्या ठिकाणी बघू शकताय, हे बघा केळीची बाग. सांगायचं एवढंच आहे की नेता काम करणारा असला पाहिजे, नेता गाव सुधारणारा असला पाहिजे, नेता तालुका जिल्हा सुधारणारा असला पाहिजे. कारण अशा पद्धतीने जर कामं जर झाली तर लोक निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांनाच निवडून देतो. काल एक सोशल मीडियावरती मी फोटो पाहिला मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तो फोटो पाहिल्याच्या नंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलंय. आता बघा हा फोटो. नेत्याच्या बायका कुठल्या परिस्थितीमध्ये आणि मतदान देणाऱ्यांच्या बायका, आपण मतदान करणाऱ्या लोकांची परिस्थिती काय, ह्या फोटोमध्ये क्लिअर दिसून येते. मला सांगायचं एकच आहे, जास्त तुमचा वेळ न घेता तो मला एकच सांगतोय, अशा पद्धतीने कामं जर होत जर राहिले मित्रांनो, गाव, जिल्हा, तालुका डेव्हलप व्हायला वेळ लागत नाही. समृद्धी महामार्गाला सुद्धा लाजवेला असा रस्ता आहे मित्रांनो हा खेड्यागावातील. फक्त बघा, कुठे आदळा नाही, कुठे रस्ता खराब नाही, काही नाही, काही नाही. कामाची पद्धत आणि कामाची क्वालिटी बघा. ज्या रस्त्यासाठी शासनाने, भारत सरकारने अरबो रुपये खर्च केले, त्या रस्त्यावरती खड्डेच खड्डेत, समृद्धी महामार्गावर सुद्धा. आणि हा छोटासा खेड्यागावातील रस्ता आहे. मग बनवणारे सुद्धा ह्या माणसानेच बनवला ना, मशिनरीने थोडी बनवलाय. डोकं माणसाचंच वापरले ना. मटेरियल भले मशीननं काढून दिले, पण त्यात मटेरियल टाकण्यासाठी जे डोकं वापरलंय ते माणसाचं डोकं आहे ना. मग ह्या क्वालिटीमध्ये आणि त्या क्वालिटीमध्ये फरक काय हे बघा. जर एखाद्या खेड्यागावातील रस्ता जर अशा पद्धतीने बनवू शकतो, तर समृद्धी महामार्ग अशा पद्धतीने का बनला नाही? आज आपल्या बीड जिल्ह्यातील रस्ते बघा जे बनलेत, ते बनल्याच्या नंतर 2-2, 3-3 महिन्याच्या नंतर ते कट 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 करून कुठे ना कुठे त्याचे ते ठिगळे जोडण्यात आलेत. आणि हे बघा,
कुठे सुद्धा असं हे नाही मित्रांनो, पूर्ण प्लेन रस्ता आहे, पूर्ण प्लेन. आणि बघा खारुताई कशा नमस्कार करते, पळाली बघा. हे काम आहे शेवटी. कशा पद्धतीने करता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करताय जनतेचे हे महत्वाचं आहे. हे बघा जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते. धन्यवाद.